सकाळपासून भूक लागली आहे. वा, चांगलं जेवण. हो ताई, तुम्ही डायरेक्ट वरती कशा आला? मला बाबांना भेटायचं होतं. बाबांना भेटायची वेळ संपलेली आहे, तुम्ही उद्या या. हो, असं नका बोलू. तुम्ही त्यांना एकदा सांगा तरी की विभावरी आली आहे म्हणून. हे बघा, बाबांचं आता भोजन चालू आहे, त्यांना कोणालाही भेटता येणार नाही. हो, असं काय बोलताय तुम्ही? मी तुम्हाला सांगते ना, तुम्ही एकदा सांगा त्यांना की विभावरी आली आहे म्हणून. हे सांगूनही जर ते बोललेत की त्यांच्याकडे वेळ नाही आहे म्हणून, तर मी जाईन. पण तुम्ही एकदा सांगा तरी. हे बघा ताई, तुम्हाला मराठीत सांगितलेलं कळत नाही का? कोणालाही आत्ता बाबांना भेटता येणार नाही, भेटण्याची एक वेळ असते. अहो, तुम्ही एकदा बोलून तरी बघा ना. ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा, मी आलो विचारून. सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. बोला. बाहेर एक विभावरी नावाची मुलगी आलेली आहे, ती हट्ट करते की मला बाबांनाच भेटायचंय. पाठवा. जशी आज्ञा. ही आत्ता का आली असेल? तुम्हाला बाबांनी वरती भेटायला बोलवलंय. ये. विभा, तुला सांगितलं होतं ना उद्या भेटूयात, तरी का हट्टाला भेटलीस? का? माझा हक्क नाही आहे का तुमच्यावर? आहे. म्हणूनच मी इथे आले आणि मी इथून नाही जाणार. माझं कशातच मन लागत नाही, सतत तुमचाच विचार येत असतो. मी इथेच राहायचं ठरवलंय. बस. हे बघ, मला तुझी अवस्था कळते. मला सुद्धा तुझ्यापासून लांब राहणं आवडत नाहीये. पण तू बघतेस ना आश्रमातली गर्दी, ही माणसं येत आहेत जात आहेत. हे जनकल्याणाचं व्रत हाती घेतलंय, ते पूर्णत्वास न्यायला नको का? तूच सांग. अशातच मी माझ्या घरच्यांना इथे राहायला परवानगी देत नाहीये, आणि तू इथे राहिलीस तर माझे भक्तगण काय म्हणतील? हे बघ, तुला तुझ्या आईकडे लक्ष दिलं पाहिजे. तूच आहे त्यांची काळजी घेणारी, त्यांना समजून घेणारी. एकतर त्यांचा नवरा गेलाय, त्यांच्या स्वतःच्या मुलानं त्यांना मारून टाकलंय. अशात तू त्यांना समजून नाही घेणार, त्यांची काळजी नाही घेणार, तर कोण घेणार? तू सांग. पण वेळ काही नाही, तू शांत राहा. मी काय सांगतो ऐक. मी लवकरात लवकर तुला आश्रमात घेऊन येण्याची सोय करेन. खरंच? खरंच. कोण? काय डिंबर? हां, ते कार्यक्रम, ते तयारी करायची ना. कसली तयारी? कुठला कार्यक्रम? गुरुपौर्णिमा. पौर्णिमा संपली नाहीये ना अजून. रात्रभर ईश्वराचं नामस्मरण करायचं आहे, ईश्वराचं ध्यान करायचं आहे. हे पूर्ण रात्रभर चालणारच. तेच सांगायला आली होतीस ना? हां, हो. डिंपल, हां तू थोडा वेळ बाहेर थांब. हां.
विभावरी काळजी करू नकोस. आपण लवकरच एकत्र येऊ. शांतपणे घरी जा. विभा, काळजी घे. डिंपल, हां हिला गेट पर्यंत सोडून दे. चला. अजून एक विकेट पडली. आता लवकरच विभा आणि तिची प्रॉपर्टी माझ्या ताब्यात असेल. आज रायफल्सची गरज नाही, काठ्या पुरेशा. पोलीस आलेले बघून तिथले लोक थोडे विचलित होतील. भक्तांच्या अंगात येईल जरा आताताईपणा करतील. कुणी थोडा जरी आताताईपणा केला लगेच झोडून काढायचं, फोडून काढायचं, लाठी चार्ज करायचा. माझ्या परवानगीची वाट अजिबात बघायची नाही. हो साहेब. आपल्याला पाहून ते चेकाळतील. त्यांच्या अंगात येईल ते धमकावतील तुम्हाला. तुम्हाला शाप लागेल, खोप होईल, किडे पडून मराल तुम्ही. म्हणायचं चालेल आम्हाला, आम्ही मरण पत्करायला तयार आहोत. मठात गेल्यावर एखादी व्यक्ती किंवा गोष्ट संशयास्पद वाटली लगेच त्याला हात लावायचा नाही. त्याची बातमी मला द्यायची. कारण हा गोपाळ नावाचा टेलर इतका हुशार आहे तितकाच नीच आहे. तो कुठल्या तरी गुन्ह्यामध्ये आपल्याला अडकवेल. तुमची आमची खात्याची बदनामी होईल. आपल्याला आणखी फोर्स लागणार आहे. त्याची मागणी केली आपण, तेही पोहोचलं जातं. कळलं सगळ्यांना? हो साहेब. जय हिंद मॅडम. कुठे निघालात तयारी करू? रुटीन बंदोबस्त मॅडम. तो माणूस कुठे आहे? जो बाबाला मारायला आला होता. कुणाच्या सांगण्यावरून त्याने हा हल्ला केला होता? का केला? कशासाठी केला? काही सांगितलं का त्याने? इथेच आणलं होतं ना त्याला? की तुम्ही त्याला सोडून दिलं?